सांगली जिल्ह्याच्या चिंचाळेत चक्क म्हशींसाठी गोठ्यामध्ये स्विमिंग टँक तयार करण्यात आलाय। चिंचाळेचे प्रगतशील शेतकरी माणिकराव गायकवाड आणि त्यांच्या पत्नी उर्मिला गायकवाड यांनी मुरा म्हशीचा अद्ययावत सोयी सुविधांनी युक्त मुक्त गोठा उभारलाय। माझं नाव उर्मिला माणिक गायकवाड, मुक्काम पोस्ट चिंचाळे खरसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। आम्ही हरियाणामधून 6 म्हशी आणलेल्या अगोदर। त्या 6 म्हशी काही सक्सेस झाल्या नव्हत्या, दूध कमी द्यायच्या, परत त्या काढल्या, त्या विकल्या म्हणजे असं काही लॉस झालं नाही आहे। या रेटल्या विकल्यानंतर थोडा अनुभव आल्यामुळं परत हरियाणाला जाऊन 9 म्हशी आणल्या। त्या 9 म्हशीपासून आता आमच्यापाशी लहान मोठ्या 26-27 जनावरं आहेत आणि आमचा गोठा आधुनिक पद्धतीचा आहे। मुक्तसंचार गोठा आहे। 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बाहेर मुक्तसंचार गोठ्यात फिरतात। त्यांच्यासाठी स्विमिंग टँक बांधलेला आहे। परत संध्याकाळी 4ला आत येतात, मनानं एका लाईनमध्ये येतात, त्यांच्या जागेवर उभा राहतात। असं आहे त्यांची दिनचर्या। आता या मुरा म्हशीच्या रेडीपासून त्यांना लाखोंचे उत्पादन मिळत आहे। मुक्त जनावरांच्या या गोठ्यामुळे म्हशीच्या दूध उत्पादनात देखील चांगली वाढ झाली आहे। स्विमिंग टँकचं वेगळं पण काय? स्विमिंग टँकचं वेगळं पण म्हणजे हरियाणामध्ये तलावात ही जनावरं जातात, मग त्या बेसिसवर आम्ही इथं मग स्विमिंग पूल बांधायचं ठरवलं। परत तेच पाणी सायपन्न मग आमच्या सगळ्या शेतीला जातं आहे आणि 30 बाय 40चा स्विमिंग टँक आहे। जनावरं पण म्हणजे पाण्यात त्यांना पोहण्याचा आनंद घेतात। माइंड फ्रेश राहते जनावरांचं थोडक्यात। दिवसभर मोकळे असल्यामुळं दुधालाही पण वाढतात। एकंदरीत आवड असल्यामुळं आम्ही सगळ्या सुखसुविधांचा विचार करून हे सगळं डेव्हलप केलेलं आहे। त्यामुळे गायकवाड दाम्पत्याचा हा मुक्त गोठ्याचा प्रयोग यशस्वी होत आहे।